झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूड मधला एक मराठमोळा अभिनेता जो आता बनलाय निर्माता, मी बोलतेय रितेश देशमुख बद्दल। बालक पालक या सिनेमाच्या निमित्तानं रितेश आता आपल्या सोबत आहे। रितेश, खूप खूप स्वागत आहे तुझं झी 24 तास मध्ये। थँक्यू सो मच। रितेश, सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न अगदी मला हाच विचारावासा वाटतो की 10 वर्ष हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणं आणि 10 वर्षानंतर प्रोडक्शनकडे वळणं आणि पहिलाच सिनेमा मराठी सिनेमा निवडणं, म्हणजे खूप अभिमानाची बाब आहे ही। काय सांगशील? 10 वर्ष झाली चित्रपटात काम करून आणि 3 जानेवारी 2003 ला माझा पहिलाच हिंदी चित्रपट लागला। आता 10 वर्षानंतर 4 जानेवारी 2013 ला माझा पहिला मराठी चित्रपट लागतोय। तर अभिमान वाटतो की पहिला मराठी चित्रपट म्हणजे माझा पहिला प्रोडक्शन हा मराठी चित्रपट आहे आणि त्यातल्या त्यात बीपी सारखा एवढा स्ट्रॉंग सब्जेक्ट निवडला आणि तो लोकांपुढे घेऊन येतोय। अभिमान आहे चित्रपटाचा सुद्धा आणि खासकर मराठी चित्रपट आहे म्हणून। नक्कीच रितेश, म्हणजे अनेक वर्षांपासून हा विचार चाललेला मनात की स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करणं आणि सिनेमा निर्मितीकडे वळणं किंवा मराठी सिनेमा सगळ्यात आधी निर्मितीकडे वळणं, असं काही डोक्यात होतं तुझ्या? नाही, गेले 2-3 वर्ष विचार करत होतो की ह्या वर्षी प्रोड्यूस करूया किंवा सब्जेक्ट मिळाला तर कधीतरी विचार करूया। कुठलीही गोष्ट जेव्हा प्रोडक्शनची असते तेव्हा तुम्ही लगेच विचार करून होत नाही, ती सातत्याने तुमच्या डोक्यात ती गोष्ट चालत असते की आज करू, उद्या करू, कुठला सब्जेक्ट आता पाहू। कारण काय, कुठलाही चित्रपट बनवणे आणि रिलीज करणे ह्यात जवळपास एखाद वर्ष लागतो की प्रोडक्शन हाऊस सुरू करायचं तर मग त्या प्रोडक्शनचं नाव काय असलं पाहिजे, आयडेंटिटी कुठली देतोय आपण। म्हणून मुंबई फिल्म कंपनी हे माझ्या प्रोडक्शन कंपनीचं नाव आहे, मुंबई फिल्म कंपनी। कारण ज्या इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो, हिंदी किंवा आता मराठी, हे महाराष्ट्र, मुंबई हे घर ह्या प्रोडक्शन चित्रपटांचं, तर त्या शहराचं नाव त्या कंपनीशी जोडलं, त्याच्यामुळे ती मुंबई फिल्म कंपनी। आणि आज 10 वर्षानंतर जाऊन सब्जेक्ट कसं असतो की टिपिकली हा सब्जेक्ट चूज करायचा, मी याचा विचार केला नव्हता की मी मराठी चित्रपट करणार किंवा पहिला हिंदी चित्रपट करणार। कंपनी बनवून ठेवली आणि बघत होतो कुठला इंटरेस्टिंग सब्जेक्ट येतोय का। आणि मला वाटतं ते पोहायसारखं आहे की पोहताना पाण्यात उडी मारली की मग तुम्ही पोहू शकता, पण पाण्यात कधी उडी मारायची ह्यात जास्त विचार येतो, आत्ता मारू का नंतर मारू, थोडं थांबून मारतो, परंतु मारल्याशिवाय पोहता येत नाही। तर बीपी चित्रपट आला आणि म्हणाला की हा एकच चित्रपट आहे ज्याला आपण घेऊन सरळ ह्या नवीन प्रोडक्शन जगात उडी मारावी। क्या बात आहे रितेश, म्हणजे अगदी जसं तू म्हटलंस की मुंबई फिल्म कंपनी तुझ्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे आणि त्या मागचा जो थॉट आहे तुझा मुंबईला घेऊन, तो खरंच हॅट्स ऑफ करा असं वाटतं तुला। एक वेगळा प्रश्न करेन रितेश, बॉलिवूडमध्ये कायम तू कमर्शियल सिनेमे जास्त केले किंवा कॉमेडी बॅकग्राऊंड असलेले सिनेमे तू खूप जास्त केले आणि आता जेव्हा प्रोडक्शन हाऊसमध्ये सिनेमा निवडताना बालक पालक एक वेगळा विषय आहे, बालक पालक, त्यामुळे हा वेगळा विषय कसा काय निवडलास तू? माझी जी इमेज आहे किंवा जे चित्रपट मी करतो सहसा जास्त कॉमेडी असतात, मल्टीस्टार असतात, ह्याचा अर्थ नाही की ते चित्रपट मला आवडतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।